पंढरीशी जारे आल्यानो संसारा, दिनांचा सोयरा पांडुरंग। तुकाराम महाराजांनी या अभंगाच्या माध्यमातून उपदेश केलेला आहे, मार्गदर्शन केलेलं आहे। काय केलेलं आहे की आल्यानो पंढरीशी जारे आल्यानो संसारा, पंढरीला जायला सांगितलं। पर का पंढरीला जायला सांगितलं असेल ही पुढे जाऊन मी तुम्हाला थोडक्यामध्ये सांगून जाईल। पंढरीशी जारे आल्यानो संसारा, मग या ठिकाणी एक शंका मनामध्ये निर्माण होते, म्हणजे ज्यांनी संसार थाटला त्यांनी जायचं का? ज्यांनी बायको केली, पोरं झाली, परपंच करायला लागलं त्यांनी जायचं का? मग साधू संतांनी, संन्याशांनी, ब्रह्मचार्यांनी जायचं नाही का? असा अर्थ असू शकतो का हो? देवानी कधी भेद केलेला आहे का? मग ह्याचं उत्तर शेवटच्या चरणामध्ये दिलं। शेवटच्या चरणामध्ये दिलं काय दिलं? वैशिती तो चित्ती निवडे ना। तो चित्तामध्ये एकदा बसून घेतलं की तो आवड निवड करत नाही। मग याचा अर्थ तो संसार हा एक वर जो वाक्य वापरलेला आहे, जे अक्षर वापरलेला आहे ते संसार वेगळ्या अर्थाने वापरलेला असेल, कारण अभंगाचा शेवटचा उच्चारणाचा उत्तर सांगून देतोय निवडे ना। ह्याच्यात आवड निवड तो करत नाही, निवडत नाही। मग कशा अर्थाने वापरला असेल तर त्या अर्थाने आहे संसार म्हणजे कुठला? जो जन्म मरणाचा संसार आहे त्या संसाराच्या अर्थाने बोधाने वापरलेलं ते अक्षर आहे। 84 लक्ष योनीचा जो चाललेला फेरा आहे, जे चक्र आहे, तोच तुमच्या आमच्यासाठी संसार आहे। तो संसार आहे आणि त्या संसारातून जर सुटका करून घ्यायची असेल तर काय करायचं? पंढरीचा रस्ता धरायचा। पंढरीशी जारे आल्यानो संसारा, हा संसार। मग तिथं कोण आहे तर दिनांचा सोयरा पांडुरंग। ए दादांनो, तिथं अजिबात बोलू नका तुम्ही, ठीक आहे? अजिबात इथं कोणी कालवा करू नका। ऐका, इथं बसलेले सगळी बंद करा। काय होणार आहे माहिती का? व्यत्यय येऊन देऊ नका कार्यक्रमामध्ये। असं मोकार गप्पा असतात, काय कामाच्या पण नाहीत, नाही का? मोकार गप्पा मारायच्या ना इकडं। म्हणजे काय होतं, आमची गाडी चढायला लागायची आणि उट्या टाकायच्या, बसा बोंबलत म्हणायचा। असा खेळ होतो, लिंक तोटी, दुसरं विक्षेप होतो, दुसरं काही नाही। हा, कुठं आलतो आपण? महाराज कुठं आलतो? भावीनगरला। जमलं गड्या। दिनांचा सोयरा पांडुरंग, तो दिन दुबळ्यांचा सोयरा आहे, सखा आहे, तो तिथं वाट बघत बसलेला आहे। मग एखादा म्हणेल बघा हिथंही दुसरा भेद आहे। एखादा म्हणेल दिनांचा सोयरा सांगितलंय म्हणजे फक्त दिनांना जायला सांगितलंय, दिन दुबळ्यांना जायला सांगितलंय। मी तर श्रीमंत आहे, माझ्या घरी चांगली आहे, चांगली परपंच मोठा आहे, चांगली जमीन जुमला आहे, पैसा पाणी आहे, मी श्रीमंत आहे, मी दिन आहे का? मी दुबळा आहे का? मला जायची काय गरज आहे का? या ठिकाणी जो दिन हा शब्द आलेला आहे तो वेगळ्या अर्थाने आलेला आहे। दिनाचे दोन प्रकार आहेत, एक श्रीमंत दिन आणि एक गरीब दिन, असे दोन प्रकारचे दिन आहेत। मग ह्यातले श्रीमंत दिन कसे आणि गरीब दिन कसे? त्याच्यापाशी पैसा पाणी गरजेची संपत्ती आहे, करोडपती आहे, परंतु त्याच्या पुण्याच्या जीवनाच्या बँक बॅलन्स मध्ये बॅलन्स शून्य आहे। देव सोयरा सोयरा, देव सोयरा दिनाचा, देव सोयरा दिनाचा, देव सोयरा दिनाचा। दिनांचा सोयरा आहे। मग कुठले दिन आहेत की ज्या दिनांच्या वेळेस श्रीमंत दिन आहेत आणि गरीब दिन आहेत। ज्यांना परपंचामध्ये ते श्रीमंत आहेत पण भक्तीच्या मार्गामध्ये दिन दुबळे आहेत ते एक दिन आहेत, जे परपंचामध्येही गरीब आहेत आणि भक्तीच्याही मार्गामध्ये दिन दुबळे आहेत। ह्या दिनांसाठी आलेलं हे उपदेश आहे। त्यांनी काय करावं? त्यांनी पंढरीला जावं। का जावं? तिथं दिनांचा सोयरा तुमच्यासाठी उभा आहे। काय करतो? वाट पाहिजे उभा बेठीची आवडी। तो वाट बघतोय तुमची की तुम्ही कधी त्याला भेटायला येताल। सुखा लागी करी सीतळ पंढरी जाय एक वेळा, सुखा लागी करी सीतळ पंढरी जाय एक वेळा। तो वाट
वाट बघतोय की तुम्ही कधी येताल आणि तुम्हालाही भेटल्यावरती त्याला आनंद होईल. जसं तुम्ही आज इथं आलात ना, दररोज इथं येतात ना, तुम्ही इथं आलात, मामांच्या जवळ आलात आणि तुम्हाला बघितलं की मामांनाही आनंद होतो. मामांनाही आनंद होतो. मामाच्याही चेहऱ्यावरती हसू फुलतं. का? की ही मामाची लेकरं आहेत. म्हणजे मामा तुमचा सोयरा आहे, सखा आहे, कोणासाठी बाप आहे, कोणासाठी आई झालेला आहे, कोणासाठी गुरु झाला. आणि हा मामा तुम्ही मामापाशी आलं की त्या मामालाही आनंद होतो. आणि म्हणून सांगू लागले, वाट आहे उभा भेटीची आवडी, कृपाळू तातडी उताविळ. आणि मग तो कृपा करायला तयार आहे, तो उताविळ आहे की माझ्या लेकरांनी माझ्यापाशी यावं आणि माझ्यापाशी येऊन घरानं सांगावं, माझी सेवा करावी, मी त्यांच्यावरती कृपाच करणार आहे, मी त्याच्यासाठीच उभा आहे, मी त्याच्यासाठीच उभा आहे. मग पुढे जाऊन सांगले, मागील परिहार पुढे नाही शीन. मग किती कृपा करू शकतो, किती कृपा आहे तर मागचं जे काय आहे ना ते सुद्धा जाळण्याचं सामर्थ्य आहे आणि पुढचं संकटाची सुद्धा माती करण्याचं सामर्थ्य त्याच्यामध्ये. मागील परिहार पुढे नाही शीन, झाली या दर्शन एक वेळा. त्याचं दर्शन जरी घेतलं, त्याच्या शाळ्या मेंढ्याची जरी सेवा केली, त्याच्या इथं अन्नदान जरी केलं, त्याच्या इथं पडेल ते जरी काम केलं, जमल ती सेवा केली, त्या सेवेच्या जोरावरती काय होणार आहे? अरे मागचं तर कर्म जळणार आहे, पण पुढचंही कर्म बदलण्याची ताकद त्याच्यामध्ये आहे. म्हणून सांगू लागले, मागील परिहार पुढे नाही शीन, झाली या दर्शन एक वेळा. माझा मामा त्यावेळेला सांगायचा. अशी माणसं बसली होती आणि बसलेले असताना ज्या वेळेस गप्पा गोष्टी सुरू झाल्या मामांच्या बरोबर, त्यावेळेला माणसं भरपूर असायची. आणि सगळी माणसं असताना मामा सांगू लागला, अरे म्हणला, हे माझ्या लेकरांनो, माझ्या बाळांनो, तुम्ही माझ्यापाशी येता, माझ्या शाळ्या मेंढ्याची सेवा करता, तुम्ही माझ्यावरती उपकार नाही करीत र. अरे या बाळू धनगराच्या तंबूची वाट म्हणजे कैलासीची वाट आहे. ज्याने धरली नव त्याच्या पाठीमाग हा बाळू धनगर उभा राहतो. या पण एक गोष्ट ध्यानात ठेवायला का हो, तुम्ही आलाय नव, ए दादा ग बसा, आणि ह्याला थोडा इको दे दादा, इको दे थोडासा. हॅलो 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 हॅलो, थोडा कमी कर दादा. हॅलो हॅलो, थोडा बेस पाहिजे, कडक कडक येतोय आवाज, बेस द्या बरं. हॅलो, कसा येतोय आवाज तुला? पाठीमागा आवाज कळतोय का माझा? इथं पाठीमागा बसलेले आवाज व्यवस्थित येतोय का? येतोय ना? क्लिअर आहे ना आवाज? नाही, विचारणं गरजेचं. काय व्हायचं, आम्ही आपलं आंधळ तरी पीठ कुत खात या ना, कुत्र पीठ खात या का पीठ कुत्र खात या, असं व्हायला नको. त्यावेळेला माझा मामा सांगायचा, हे माझ्या लेकरांनो बाळांनो, अरे तुम्ही आलाय नव, तुम्ही बी कर्म भोगायला आलायसा आणि म्या बी आलो या, म्या बी कर्म भोगायला आलो या. पर माझ्या तंबूची वाट म्हणजे कैलासीची वाट आहे आणि ज्याने धरली नव त्याचं कर्म बदलण्याची ताकद या बाळू धनगरामध्ये आहे. अरे कर्म तुमच्या बी वाट्याला हाय, माझ्या बी वाट्याला हाय. पर तुमच्या वाट्याला कर्म असताना जर वाट्यावरती काट पडलं असतील आणि त्या काट्यावरती तुमचा पाऊल पडणार असतं नव, तुम्ही त्या वाटेने बी जाणार, त्या काट्यावरती तुमचा पाऊल बी पडणार हाय. पर पाऊल पडत असताना त्या काट्याची फुलं कशी करायची हा बाळू धनगर ठरवलं. कर्म बदलण्याची ताकद त्याच्यामध्ये आहे. ठीक आहे, म्हणून तो कृपाळू तातडी होता वेळ, मागील परिहार पुढे नाही शीन, झाली या दर्शन एक वेळा. बसा कोळेकर महाराज बसा, झाली या दर्शन एक वेळा. पुढे तुकाराम महाराज सांगू लागले, तुका म्हणे नदी अनेकांच्या हाती, बैसला तो चित्ती निवडे ना. काय सांगितलं की तुकाराम महाराज सांगतात की मग तो दुसऱ्याच्या हातामध्ये देत नाही, दुसऱ्याच्या हातामध्ये देत नाही. एकदा का हृदयामध्ये स्थान दिलं, एकदा का जवळ केलं की मग त्याला बाजूला करत नाही. एक साधं उदाहरण सांगू का? ऐका इकडं माहिती ऐका, ती मधी जागा का सोडली? पाऊस पडतोय, बरोबर, असू द्या. आमचं मेंढकं दररोज पावसात दिसतात, त्यांना पाऊस लागत नाही, ती ओलं होत नाही ना. बरं ऐका, हे माहिती तुम्हाला एक प्रश्न आहे माझा, नीट लक्ष द्या माझ्याकडे. तुम्ही घरामध्ये काम करताय, जाऊबाई घरामध्ये आहे, सासूबाई घरामध्ये आहे, आणि तुमचं पोरगं वाट्यावरती खेळतंय, वाटा माहिती ना, वाट्यावरती खेळतंय आणि खेळता खेळता पडलं आणि रडायला लागलं, तुम्ही जाऊबाईला सांगताल का तुम्ही जाताल? पटकन बोला कडे मोठ्याने, नक्की ना? आणि जाऊबाई काय गालगुचक किती? होय तुम्ही जाणार का नाही?
तुम्ही का जाणार? अरे तुम्ही त्याची आई आहे, नातं आहे तुमचं त्याचं, ठीक आहे, तो जिव्हाळा आहे, तो आपुलकी आहे, ते नात्याची बराबरी होऊ शकत नाही. मग ती आई त्यावेळेस काय विचार करते की ह्या लेकराला कुणी उचलावं ही अपेक्षा ती करत नाही, कुणाच्या हातामध्ये त्याला देत नाही, ते हातातलं काम सोडल. अरे जेवता जेवता घास खाली टाकल, तोंडापशी गेलेला घास आई खाली टाकते, त्या लेकराला उचलती का? तुका म्हणे न द्या अनेकांच्या हाती, दुसऱ्याच्या हातामध्ये माझं लेकरू माझं पडलं. मग तसाच माझा मामा करतो ना. तर तुम्ही त्याच्यापाशी आलाय, तुम्ही त्याच्या शेळ्या मेंढ्याची सेवा करताय, तुम्ही त्याची सेवा करताय, मग तुमचं आणि त्याचं नातं असल्याशिवाय आहे का? म्हणून मग सांगितलं, कुणाचा माय झाला, कुणाचा बाप झाला, कुणासाठी मोठा भाऊ झाला, कुणासाठी सखा झाला, आणि प्रत्येकाचं कल्याण करणार देव म्हणजे माझा बाळू मामा आहे. बाळू मामा मी तुझा लाडका लाडका, आई तुला मारी तो हका. मामा मी तुझा लाडका लाडका, आई तुला मारी तो हका. बाळू मामा तुझा लाडका लाडका, आई तुला मारी तो हका. मायले कराच मामा तुझं माझं नातं, येते भक्त गणते माझं गण गोत. मायले कराच मामा तुझं माझं नातं, येते भक्त गणते तुझं माझं गण गोत. मामा मी तुझा लाडका लाडका, आई तुला मारी तो हका. तुझा लाडका लाडका, आई तुला मारी तो हका. फुकटच्या टाळ्या तरी वाजवत जावा, फुकटच्या आहेत हा. कवर शेणाच्या पाट्या डोक्यावर घ्यायच्या. आणि एक सांगू का, नाही तुम्ही टाळ्या वाजवल्या, तोटा माझा आहे का बाबा? आहे का माझा काय तोटा? हा, तुम्ही हिथं जे जे कराल त्याचा त्याचा पगार तुम्हाला देऊ, त्या स्वरूपामध्ये देणार आहे. तुम्ही त्याच्या भजनामध्ये टाळ्या वाजवल्या, तुम्ही त्याच्या भजनामध्ये तल्लीन झालात. गीता भागवत करती जे श्रवण, अनेक चिंतन विठोबाचे. अरे सांगणाऱ्यापेक्षा ऐकणाऱ्याला पुण्य जास्त दिलंय. टाळ वाजे मृदंग वाजे झांज वाजे खनाना, टाळ वाजे मृदंग वाजे धून वाजे विना. आयुष्याचा लाभ होतो बाळूमामा तुम्ही म्हणाना, आयुष्याचा लाभ होतो बाळूमामा तुम्ही म्हणा. आयुष्याचा लाभ होतो बाळूमामा तुम्ही म्हणाना, आयुष्याचा लाभ होतो बाळूमामा तुम्ही म्हणा. ओम नमः शिवाय, ओम नमः शिवाय, हर हर बोल नमः शिवाय, ओम नमः शिवाय, हर हर बोले नमः शिवाय. ओम नमः शिवाय, ओम नमः शिवाय, बाळू मामा नमः शिवाय, नमः शिवाय, ओम नमः शिवाय, बाळू मामा नमः शिवाय. जटाधरा शिव जटाधरा, हर हर बोले नमः शिवाय. ओम नमः शिवाय, ओम नमः शिवाय, बाळू मामा नमः शिवाय. ओम नमः शिवाय, ओम नमः शिवाय, बाळू मामा नमः शिवाय. काठी धरावी बाळू मृदुंगडी धरावी, मेंढी राखावी बाळू मामाची. ओम नमः शिवाय, ओम नमः शिवाय, बाळू मामा नमः शिवाय. नमः शिवाय, ओम नमः शिवाय, हर हर बोले नमः शिवाय. बोला बोला बाळू मामाच्या नावाने एकदा जोरात टाळ्या वाजवा गाड्या, जोरात. जागी हो द्या जरा, जांभळ्या द्यायला लागलाय. ऐका, मग सांगितलं मी, तुम्ही नाही टाळ्या वाजवल्या कोळेकर मामा, आपला काय तोटा आहे का? तुमच्या ह्या भावेनगरवरून इष्टी चालली लोणंदला. लोणंदला जायचं होतं, ते पोरगा लोणंदला पोचला. मी पण लोणंदच्या स्टँडवरती होतो, आणि त्याला जायचं होतं पुण्याला. मलाही पुण्याला जायचं होतं, पण त्यांनी गेला इष्टीतून तिकीट काढलं आणि दुसऱ्या इष्टीच्या पाठीमागं जाऊन लपून बसला.
आणि इष्टी गेल्यावरती मोठ्याने हसायला लागला. मला राहवलं नाही, ह्याला एवढा आनंद कशाचा झाला. म्हणला कसं काय कंडक्टरला फसवलं, तिकीट काढलं, गेलोच नाही. आता कंडक्टरचा काय तोटा आहे का? काढ नाही तर काढू नको. तसं आहे, तुम्ही टाळ्या वाजवा नाही तर नका वाजू, तोटा माझा नाही. ज्याच्या त्याच्या सेवेचं फळ ज्याला त्याला मिळणार आहे. का या जगाच्या मालकानं, त्या जगाच्या मालकानं प्रत्येकाला जवळ केलं. मग आता निवडायची भावना ठेवलेली नाही, आवड निवड ठेवली नाही. त्यांनी हे पण कधी केलेलं नाही की माझ्यापाशी आलेला भक्ताचं काम दुसऱ्याच्या खांद्यावरती टाकलं नाही. का नाही टाकलं? अरे तो स्वतः स्वयंभू आहे. किती ताकद आहे माझ्या मामाची, किती सामर्थ्य आहे. यमालाही मागं पाठवायची ताकद माझ्या देवामध्ये. हे माझं वाक्य नाही, माझा मामा सांगायचा. यमाला बी माघारी पाठवण्याची ताकद ह्या बाळू मामामध्ये आहे. कितीतरी चमत्कार, कितीतरी चरित्रामध्ये उल्लेख आलेला आहे. अरे सौंदतीच्या सावकाराला 12 वर्ष आयुष्य वाढून दिलं, रामाची प्रेला 3 वर्ष आयुष्य वाढून दिलं. अरे त्या मोऱ्यांची मुलगी होती ती, त्यांचा मुलगा आता आदमापुरामध्ये आहे जनरेटर चालवायला. त्यांच्या आईला कॅन्सर झाला होता, तिथंही आयुष्य वाढून दिलं. जनार्दन सुतार नावाचा सुतार ओर्नाळ मधले 7च महिने आयुष्य होतं. देवानं इतकं आयुष्य वाढून दिलं, म्हातारा अजून जिवंत आहे. जगा काळे खाये आम्ही माता दिला पाये, आम्ही माता दिला पाये, आम्ही माता दिला पाये. जगा काळे खाये आम्ही माता दिला पाये, आम्ही माता दिला पाये, आम्ही माता दिला पाये. मग जगाला जरी काळ खात असला तरी ह्या मामानं त्या काळाच्या डोक्यावरती पाय दिला. एवढं सामर्थ्यवान माझा देव आहे. एक प्रसंग घडला हो. मामाबर सदैव माणसं असायची. मामाला उलटी सुलटी प्रश्न विचारायची. आणि दुर्गाप्पा सुरनावर नाव ऐकलं असेल बऱ्याच जणांनी. हल्लाप्पांचे आजोबा, हल्लाप्पा कारभारी 14 नंबर कारभाऱ्यांचे आजोबा. त्यांना एकदा दोघा जणांनी लय भयान मारलं होतं. त्याच्या अगोदरचा प्रसंग आहे. मामा त्यावेळेस त्यांना सगळ्याला सांगत होता, अरे म्हणला माझ्या तळावरती तुम्ही येताय नव, तुम्ही तळावरती आला इथं राबा, काम करा, कष्ट करा, पर बाळू धनगराचा परपंचा हातामध्ये काकणं घालून करा. काकणं घालून करा म्हणजे काय हो, तर नम्रतेनं करा, लिनतेनं करा. अरे तुम्हासनी कोण नाव ठेवल, तुम्हासनी कोण हानन मारल, त्याच्याकडे काय बी ध्यान देऊ नकासा. फक्त माझ्यावरती विश्वास ठेवा. पर एक गोष्ट ध्यानात ठेवा, अरे तुम्ही माझ्याकडे आलाय नव, तुम्ही माझं लेकरू हायसा. अरे तुमच्या केसाला जरी कुणी दखा लावला नव, त्याच्या तोंडामध्ये हा बाळू धनगर पायथान घातल्या बिना राहणार नाही. अरे तू काय समजला सर? अरे ह्या बाळू धनगराच्या सेवकाला हात लावायला यमाला सुद्धा, यमाची सुद्धा ताकद नाही र. त्याला माझी परवानगी घ्यावा लागते या. आणि धर्म सांगे तुता तुम्हाला देते सत्ता, तुम्हाला देते सत्ता, तुम्हाला देते सत्ता. यम धर्म सांगे तुता तुम्हाला देते सत्ता, तुम्हाला देते सत्ता, तुम्हाला देते सत्ता. हा देव इतका मोठा आहे. हा देव मग तुम्हाला दुसऱ्याच्या हवाली करणार नाही, दुसऱ्याच्या शोधन करणार नाही, आणि हे जर एवढं काम कर म्हणून सांगणार नाही. स्वतःच त्याला जवळ घेणार, स्वतःच मांडीवरती बसवल, कडवरती घेईल, खांद्यावरती घेईल. त्याची जशी जशी सेवा त्याला तसा तसा पगार देईल. म्हणून तुकाराम महाराज सांगू राहिले, तुका म्हणे नदी अनेकांच्या हाती, बैसला तो चित्ती निवडेना. मी बसले तो आवड निवड करत नाही का? मला सांगा दादांनो, बापाने कष्ट करताना कधी पोरांमध्ये आवड निवड केली का हो? केली का कधी? माझ्या दादांना सांगा, केली का? तुम्ही करता का कधी आवड निवड? कधीच आवड निवड नाही. तसं आई बाप आहेत ना, तसा मामा आहे. लेकरांची काळजी घेतो आणि सगळ्यांसाठी उभा राहतो तो मामा आहे. म्हणून तुकाराम महाराज सांगू लागले, पंढरीशी जारे आल्या न संसारा दिनांचा सोयरा पांडुरंग. आज तुमच्यासाठी हीच पंढरी आहे. आज तुमच्यासाठी हीच पंढरी आहे. आज तुमच्यासाठी देव हिता. अरे 33 कोटी देवांची हाजरी ह्या मामाच्या गादीला असतील. 33 कोटी देवांची हाजरी मामांच्या गादीला असती. पंढरीची वारी आली बाळू मामाच्या दारी, पंढरीची वारी आली बाळू मामाच्या दारी. आणि हेच पंढरपूर आणि हाच विठ्ठल आहे. त्या पंढरीच्या पांडुरंगाला सुद्धा मामांच्या बकऱ्यामध्ये दर 15 दिवसाला यावं लागतं, दर एकादशीला यावं लागतं.
अधिकार एवढा मामाचा आहे. ह्या सगळ्या गोष्टी पांडुरंगाचं आणि मामाचं नातं कसं आहे ना, अगदी एकदा पुढच्या तासामध्ये मी तुम्हाला सांगून जाईल. एवढंच नाही, मामा दरवर्षी 1 दिवस पंढरीला जायचा आणि पंढरीचा पांडुरंग दर 15 दिवसाला इथं येतो. किती मोठा अधिकार आहे. ठीक आहे. आणि म्हणून तुकाराम महाराज सांगतात, पंढरीची जारे आल्यानो संसारा दिनांचा सोयरा पांडुरंग वाट पाये उभा भेटीची आवडी कृपाळू तातडी उता वेळ. अभंगाचा सरळ आणि साधा भावार्थ संपला. एकदा विठोबा रुक्माईचं भजन होईल आणि मामांच्या चरित्राकडे आपण परत होऊया. निवासी श्रीमंत बाळो मामा. नको 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 आता नाही झालं काय ठेवा. जगाचा मालक ब्रह्मनायक आदमापूर निवासी श्रीमंत बाळो मामा, तुमच्या या भाव्यनगरच्या पुण्यवान आणि पवित्र भूमीमध्ये जगाचा बाप अवतरला. साक्षात मुक्या साधू संतांना घेऊन आला आणि आज आषाढी एकादशीचा महापर्व काळ या ठिकाणी संपन्न होतोय. उद्या द्वादशी संपन्न होणार आहे. अरे या दिवसाचं वर्णन करावं तेवढं कमीच आहे. वाणी अपुरी पडेल ओ मायबाप, वाणी अपुरी पडेल. आज खऱ्या अर्थानं माझंही भाग्य आहे. माझ्या जीवनामध्ये या मामाच्या समोर उभा राहण्याची सेवा जी सुरू झाली ती याच पालखीमध्ये. कोरोनाचा दिवस, कोरोना आला, 2020 ची गोष्ट आहे. कोरोना आला, कोरोनाच्या अगोदर अगदी 8 दिवस अगोदर याच पालखीमध्ये 8 दिवसाची सेवा घडली. एकादशीचं झाली, द्वादशीचा प्रसाद घेतला, पुन्हा घरी आलो होतो. पहिल्या दिवशी आलो, ही सगळी जुनी अजित शंकर ही सगळी माणसं त्यावेळेस तिथं होती. सेवा सुरू झाली माझी आणि ह्या पालखीमध्ये पहिल्यांदा बापूंनी मला उभं केलं. म्हणून मगाशी सांगितलं बापू माझ्यासाठी गुरुच्या समान आहेत. बापूंनी पहिल्यांदा उभं केलं, सांगितलं मेजर साहेब मामाचं काहीतरी सांगा तुम्ही. आणि सांगायला सुरुवात केली. देवाचा गजर चालू होता. अशा हजारोच्या संख्येनं माणसं बसली होती आणि या हजारोच्या भक्त समुदायामधून मामा साक्षात सर्प रूपाने देवानं दर्शन त्या दिवशी दिलं होतं. साक्षात भगवंत पुढं आला, पुजारानं भंडारा टाकला, उजव्या बाजूला देव निघून गेला. त्या दिवशी दर्शन दिलं. त्या दिवशी समजलं नाही की ही काय गोष्ट आहे. मी सांगत गेलो पण त्या वेळेला एक विचार मनामध्ये आला, अरे माझ्या देवाचं चरित्र एवढं मोठं आहे, ते कीर्तनाच्या प्रवचनाच्या व्याख्यानाच्या माध्यमातून लोकांच्या हृदयापर्यंत पोहोचलं पाहिजे. ही फक्त कल्पना मनामध्ये आली. पण आज बघतोय कितीतरी हजारोच्या संख्येनं कीर्तनकार आहेत. मामाचं चरित्र वाचायला लागले, मामाचं चरित्र जगदुनियाला सांगायला लागली. माझ्या देवानं मनात आलेली कल्पना ही सत्यामध्ये दाखवली. एवढा उपकार माझ्या देवाचा, एवढा मान माझा देव आहे. माझा देव त्याला सांगून गेला, अरे मला या कलियुगाचा कल्पवृक्ष म्हणजे बाळू धनगर आहे. फक्त तुम्ही मनामध्ये इच्छा करा, ती पूर्ण करण्याचं सामर्थ्य आदमापूरच्या बाळू धनगरामध्ये आहे. आणि तशीच गोष्ट आहे. श्रद्धेनं भावनेनं ह्या मामासमोर इच्छा व्यक्त करा. देव तुमचं पूर्ण केल्याशिवाय राहत नाही. बापूंना पुन्हा एकदा माझा साष्टांग दंडवत आहे. लाख मोलाचं काम माझ्या हातामध्ये दिलं. बापूंच्या कृपेनं मामानं माझ्या पाठीवरती थाप टाकली, हात टाकला आणि आज हे कार्य माझ्या हातामध्ये दिलं. न संपणारी गोष्ट हातामध्ये दिली, ती कधीच संपू शकत नाही. ह्या जगाच्या मालकानं 1892 भूतलावरती अवतार घेतला. त्याच्या अगोदर तुम्हाला अगदी 5 मिनिटांमध्ये पंढरी काय, पंढरीचं महात्म्य काय आहे. देव एक गोष्ट लक्षात ठेवा, देवाचा अवतार कुठं झाला महाराज? कर्नाटकमध्ये झाला. अक्कोळगाव कर्नाटक राज्यामध्ये निप्पाणी तालुक्यामध्ये देवाचा अवतार झालेला आहे. पण समाधी घ्यायला देव आदमापुरामध्ये आलेला आहे. देव समाधी घ्यायला आदमापुरामध्ये आलेला कारण काय आहे? कारण समाधी घेतली आदमापुरी, समाधी घेतली आदमापुरी, समाधी घेतली आदमापुरी, समाधी घेतली आदमापुरी. भवती आदमापूर देवानं निवडलं. का निवडलं? पंढरी महात्म्यामध्ये जो वर्णन आलेलं आहे. दक्षिण क्षेत्रे कोल्हापूर, दक्षिण क्षेत्रे कोल्हापूर, काशी उनी शतगुणे थोर, पैसती अहोरात्र होय उद्धार प्राणे. म्हणजे दक्षिण क्षेत्र कोल्हापूर हे काशीपेक्षाही 100 पटीनं पवित्र आहे.
आणि म्हणून ते दक्षिण काशीमध्ये त्याचे वर्णन येत आहे की दक्षिण साक्षात दक्षिणची काशी जर कोणते असेल तर ते कोल्हापूरचं क्षेत्र आहे. आणि या कोल्हापूरच्या क्षेत्रामध्ये कुठं येतं तर या कोल्हापूरच्या क्षेत्राला पहिलं दंडकारण्य हे नाव होतं. दंडकारण्य. दंडकारण्याचा उत्तरेचा दरवाजा कुठं आहे तर पंढरपूरचा उत्तरेचा दरवाजा जर बघायचा म्हटलं तर गोदावरी आणि प्रवरा नदीचा संगम हे ह्या दंडकारण्याचं उत्तरेचं टोक आहे. असाच कोल्हापूरचा परिसर आणि कोल्हापूरच्या वरचा भाग सांगलीचा परिसरामध्ये दंडकारण्य आहे. या दंडकारण्याचं महत्व काय आहे. या पंढरीच्या पांडुरंगाला भगवान विष्णूंनी पंढरीच्या पांडुरंगाचा अवतार घ्यावा आणि तो पांडुरंगाचा अवतार घेऊन पंढरीमध्ये यावं याला खऱ्या अर्थानं कारणीभूत जर कोण असेल तो काशी विश्वेश्वर शिवशंकर आहे. कसं काय ते ऐका. श्रीचंद्र नावाचा राजा, त्या राजानं तपश्चर्या केली शंकराची. शंकराला वर मागितला की श्रीहरी विष्णूंच्या अंश असलेला मुलगा माझ्या पोटी जन्माला येऊ दे. मल्लिकार्जुन नावाचा मुलगा त्यांच्या पोटी जन्माला आला. त्या दंडकारण्यामध्ये दिंडीर नावाचा राक्षस होता. त्या राक्षसानं शंकराची इतकी तपश्चर्या केली त्या तपश्चर्याच्या जोरावरती तो बलाढ्य बनला. सूर्याला सुद्धा थांबवण्याची ताकद त्याच्यामध्ये होती. दोघालाही वर देऊन ठेवले. इकडे मल्लिकार्जुनचा जन्म झाला, तो लहानाचा मोठा होऊ लागला. इकडे राक्षस मोठा होतो, तो राक्षस इतका उन्मत्त झाला. एक वेळ त्या राक्षसानं सूर्याला थांबवलं आणि सूर्य थांबला गेल्यावर जग जागेवरती थांबलं, ब्रह्मांड जागेवरती थांबलं. आणि मग विष्णूंचा धावा केला, मग शिवशंकरांचा धावा केला. आणि त्या मल्लिकार्जुननी मग त्या दिंडीर राक्षसाबरोबर युद्ध केलेलं आहे. त्या दिंडीर राक्षसाबरोबर युद्ध करताना 1000 वर्ष युद्ध चाललं. त्या मल्लिकार्जुन राजाच्या हातामध्ये लोहदंड होता. त्या लोहदंडाने प्रहार केला. हातामध्ये गदा होती, त्या गदेनं प्रहार केला आणि तो दिंडीर राक्षस धारातीर्थ पडला. पडत असताना हरिहरा 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 असं नाव घेतल्याबरोबर भगवान विष्णू प्रकट झाले. सांगितलं तू शेवटच्या क्षणाला माझं नाव घेतलंय, मी तुला आता निजधामाला घेऊन जातो, तुझी काय इच्छा असेल तर बोल. त्यावेळेला त्यांनी सांगितलेल्या 5 इच्छा आहेत. नीट ऐका. आता का आले पंढरीचे पांडुरंग तिथं. मूळ सुरुवात झाली शिवशंकरापासून, पण कारण इथं घडलं गेलं. त्यांनी पहिलं मागितलं की मला लोहदंडाचा प्रहार माझ्यावरती केला म्हणून या क्षेत्राला लोहदंड क्षेत्र हे नाव देण्यात यावं आणि इथं एक लोहदंड कुंड तयार करावं पहिलं. दुसरं मागितलं माझ्यावरती गदा प्रहार झाला, त्या गदेमुळे माझा झाला, तर तिथं गदातीर्थ तयार करावा, इथे गदाकुंड तयार करावं, तेही मान्य केलं. तिसरं सांगितलं की याला सूर्यतीर्थ हे नाव देण्यात यावं कारण मी सूर्याला थांबवलं होतं, तेही मान्य केलं. म्हणून पंढरीपाशी तुम्ही गेलात, पंढरीत त्या चंद्रभागेमध्ये 3 प्रकारची तीर्थ आहेत. लोहदंड तीर्थ, गदार तीर्थ आणि सूर्यतीर्थ आहे. ते आता पाण्याखाली बुडले, बंधारा झाल्यामुळे पाण्याखाली दिसत नाही, ते तीर्थ आहेत. आणि त्यांनी सांगितलं हे भगवान श्रीहरी विष्णू या वनाला माझं नाव देण्यात यावं म्हणून दंडकारण्याचं दिंडीर वन झालं. आणि 5वी गोष्ट मागितली, हे श्रीहरी भगवंत विष्णू तुम्ही माझ्यासाठी इथपर्यंत आलात, पण आता माझ्यासाठी एकट्यासाठी न येता तुम्ही आज सकाळांसाठी इथं यावं, सकाळांचा उद्धार तुम्ही करावा. मग त्यावेळेला सांगितलं होय मी तुझी ही इच्छा पूर्ण करेल, पण दुपार युगामध्ये माझा भक्त पुंडलिक या ठिकाणी जन्माला येईल आणि त्याला भेटायला मी इथं येईल, तेव्हा तुझी इच्छा पूर्ण करेल. आणि ही गोष्ट सगळी घडली. आणि मग पुढे द्वापार युगामध्ये श्रीकृष्णाचा अवतार झालेला आहे. श्रीकृष्णाचा अवतार झाला, ती कहाणी पुढे की त्या श्रीकृष्णाच्या अवतारामध्ये रुक्मिणी माता श्रीकृष्णावरती रुसल्या गेल्या, कारण राधेला जवळ केल्यामुळे रुसल्या गेल्या आणि त्या भटकंती करत आल्या. त्यांना एकांतवासात यायचं होतं, त्यांनी नाना ठिकाणं बघितली पण कुठंच त्यांचं मन लागत नव्हतं, समाधान लागत नव्हतं. आणि या दंडकारण्यामध्ये म्हणजे या दिंडीर वनामध्ये ते आले आणि त्यांना प्रसन्न वाटलं आणि दिंडीर वनामध्ये त्यांनी तपश्चर्या केली. आणि दिंडीर वनामध्ये तपश्चर्या केल्यानंतर तिकडं श्रीकृष्णाला आठवण झाली, श्रीकृष्ण शोधायला आले. बरोबर 500 गोपाळ घेतले, गायी 500 गायी बरोबर घेतल्या, 700 गोपाळ बरोबर घेतले. आणि श्रीहरी श्रीकृष्ण भगवंत श्रीकृष्ण पहिल्यांदा ज्या ठिकाणी उतरले त्याला नाव दिलं गोपाळपूर. आहे ना नाव, ऐकले का गोपाळपूर? त्याला नाव दिलं गोपाळपूर. हे सगळे गोपाळांना घेऊन त्या ठिकाणी येऊन उभे राहिले. तिथं विष्णुपद तयार झालं, तिथं भगवान विष्णूची शस्त्र पावलं उमटली, तिथं विष्णुपद तयार झालं. हा सगळा लवाजमा घेतला, पुढे आले, तिथं वेणूना वाजवत होते, बासरी वाजवत होते. त्या वेणूनादावरती सगळ्यांना ठेवलं आणि एकटे रुक्मिणी मातेला भेटायला गेले.
जी वनातली रुक्मिणी माता वनामध्ये होते तिने भेटायला नकार दिला. तुम्ही कोण, मी तुम्हाला ओळखत नाही. नाना गोष्टी त्या ठिकाणी झाल्या. तुम्ही पंढरपूरला जरी गेला, तिला वनातली, तिला बनातली रुक्मिणी म्हणतात. तीच लखुबाई. लखुबाईचं दर्शन तुम्ही आम्ही जास्त घेत नाही, पण ती लखुबाई तीच ती रुक्मिणी माता जी रुसून तिथं तपश्चर्या आली होती. आणि मग इकडं पुंडलिकाचं चरित्र सुरू होते, कारण पंढरी ही पुंडलिकाची आहे, पण पांडुरंग तिथं त्याच्यासाठी आलेले आहेत. आता ही गोपाळपुराची गोष्ट जी आहे, ती कथा आहे, ती मामांच्या चरित्रामध्ये सुद्धा आहे. तिचा संबंध कसा आहे मी पुढे जाऊन तुम्हाला सांगाल, फक्त एका चित्ताने तुम्ही ऐकून घ्या. दुसरी, आता इथं रोहिदासाने आणि पुंडलिकाचं चरित्र सुरू होतं. पुंडलिक जेव्हा निघाला, काशीला आईबाप चालले, तेव्हा ह्याची इच्छा झाली, बायकोची इच्छा झाली काशीला जायचं. मग पुंडलिकानं बायको खांद्यावर घेतलेली आहे आणि वजी आईबापाच्या डोक्यावरती दिलेली आहे. प्रत्येकाला ती कथा माहिती आहे. आणि हे सगळं असताना चालत चालत गेला, काशीच्या जवळ जात असताना चप्पलचा बंद तुटला, अंगठा तुटला, म्हणून एका चर्मकारापाशी चप्पल शिवायला गेला. त्या चर्मकाराचं नाव आहे रोहिदास. संत रोहिदासापाशी गेले. संत रोहिदासापाशी गेल्यानंतर संत रोहिदासापाशी गेल्यानंतर ते चप्पल शिवत होता, शिंडीला दोरी बांधली होती आणि डोकं हलवत होता. चप्पल शिवून घेतली. बोलता बोलता रोहिदास म्हणले, ते पैसे द्यायला लागला. म्हणलं कुठं चालला तुम्ही? म्हणले मी काशीला चाललो. म्हणले काशीला जाणाऱ्याचं मी पैसे घेत नाहीत, मी तशी सेवा करून देतो. पण रोहिदासाने विचारलं तुमचं नाव काय? म्हणले मी पुंडलिक आहे, ह्याच्या दिंडीर वनातून, त्या दंडकारण्यातून आलेलो आहे. मी दक्षिण काशीतनं कोल्हापुरातून आलेलो आहे, मला काशीला जायचंय. मग ह्यांनी विचारलं किती आहे काशी? म्हणले तुम्हाला माहित नाही का? तुम्ही इथं राहता आणि तुम्हाला माहित नाही काय माणूस आहे? म्हणले फडा 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 बोलला. जसे आपल्या माणसाला बोलायची सवयच असतील. आणि तो बायकोला खांद्यावर घेऊन आलता, तो जास्तच बोलला त्यांना. रोहिदास म्हणले खरंय बाबा तुझं मला सगळं मान्य आहे, पण मला जायला वेळ नाही, मी माझ्या कामामध्ये व्यस्त असतो, मला कसलाच वेळ भेटत नाही. मला काय खरं नाही तुमचं, मला इथं राहून तुम्ही काशीला गेला नाही. मला काय नाही, असेल 2-2.25 कोस असेल, बरोबर जा. आणि निघाला. जात असताना 4 पावलं पुढे गेला आणि या रोहिदासाने आवाज दिला, ऐका यात्रेकरू, माझं एक काम आहे हो. बोला काय काम आहे? म्हटलं तुमचं. हात खिशातनं एक शिवरई काढली. शिवरई जसा रुपया आहे ना, रुपया तशी शिवरई होती त्या काळात. ती शिवरई काढली. सांगितलं हे बघा, एवढी शिवरई घ्या आणि त्या भागीरथीला द्या, आणि तिने जर माझ्यासाठी काही दिलं तर काहीतरी घेऊन या. अरे म्हणला तो फळा झाला का काय? तो अजूनपर्यंत काशीला गेला नाही, ती तुला काय देणार आहे? नाही नाही नका देऊ द्या, पण दिलं तर घेऊन या. ती तुला काही देणार नाही, तू तसलं काही डोकं लावू नकोस. मी तुझा रुपया तिला देतो, ती शिवराई तिला देतो, पण ती तुला काय देणार? बरं म्हणले काही हरकत नाही. असं 10-5 पावलं पुढे गेला होता. मागं सांगितलं रोहिदासानं, बरं ऐका यात्रेकरू, तुम्ही चाललाय ना भागीरथीला, काशीला चाललाय ना, भागीरथीला माझी शिवराई द्या, आणि त्या भागीरथीनं जर ह्या रोहिदासासाठी काही दिलं तर घेऊन या. तो हसला तिथून आणि म्हटलं हे याला पण याड लागलं रे. म्हणले काय देते होता ती, आणि तो गेला. बरोबर दुसऱ्या दिवशी संध्याकाळच्या वेळेला त्या भागीरथीच्या तटावरती पोहोचलेले आहे. सांज वेळ सुरू आहे. जसा जसा पुंडलिक पुढं पुढं जाऊ लागला, तसा तसा शंखनाद येऊ लागला, नगारे वाजू लागले, चौकडे वाजू लागले. अरे अख्खा परिसर दुमदुमून गेला. आणि जसा हा रोहिदास काठावरती पोचल्याबरोबर लख प्रकाश भागीरथीमधून निर्माण झाला. अरे लख प्रकाश निर्माण झाला, शंखनाद वाजू लागला. हा म्हणतात चौघडे वाजू लागले. आणि या गंगामाईने या भागीरथीनं दोन्ही हात वर आणले. अरे एकच आवाज, गंगा उतरली, गंगा उतरली, घाटावरती गंगा आली, गंगा आली, गंगा आली. लाखोच्या संख्येनं लोक यायला लागली. कुणी मग साडी टाकतंय, कुणी चोळीत ओटी भरताय, कुणी फळं देतंय, कुणी नाना प्रकार द्यायला लागले. पण या भागीरथीने ह्या गंगामाईनं घ्यावं आणि पाण्यामध्ये फेकून द्यावं. ठेवलं की फेकून द्यावं, ठेवलं की फेकून द्यावं. हे सगळेच बघतोय, पुंडलिक पण बघतोय. आणि या पुंडलिकाला आठवलं, अरे त्या चर्मकाराने एक शिवरई दिली हिला देण्यासाठी. खिशामध्ये हात घातला, अशी लांब होता, आणि अशी शिवरई टाकल्याबरोबर त्या गंगा मातेनं ती शिवरई आपल्या हातामध्ये झेलली. आणि ते दोन्ही हात आले होते ते पुन्हा पाण्यामध्ये लुप्त झाले. अरे कोण आहे तो, कोण आहे तो? त्याची काही टाकलं, हे गंगामाईनं स्वीकार केलं. लोकांची गर्दी रोहिदास पुंडलिकापाशी होऊ लागली. आणि मग थोड्या क्षणामध्ये पुन्हा शंखनाद झाला आणि लख प्रकाश पाण्यामधून आला. आणि त्या गंगामाईच्या हातामध्ये कंगन होतं, कंगन, बांगडी होती, बांगडी सोन्याची, आणि लख प्रकाश त्या बांगडीचा पडलेला होता. आश्चर्य वाटलं सगळ्यांना. अरे हा काय चमत्कार आहे म्हणले. कोण आहे हा माणूस, त्याला ही कंगन ह्या
गंगामाईनं दिलं. ते कंगन त्यांनी घेतलं आणि त्यांनी सांगू लागला हे माझं नाही, रोहिदास नावाचा चर्मकार इथून 2.25 कोसवर आहे, त्यांनी बशीवरही दिली होती आणि सांगितलं होतं भागीरथीला द्या, तिने काही दिलं ना तर ते घेऊन या. आणि सगळी निघाली रोहिदासाकड आणि रोहिदासापाशी गेली. आणि मग रोहिदासानं पुंडलिकाच्या डोक्यावरती हात ठेवलेला आहे, उपदेश केलेला आहे. आणि तिथून ते पुंडलिकाचं चरित्र होतं. ऐका, जशी गंगामाईनं दिलं स्वीकार केलता ना तसं चरित्र मामाच्याही चरित्रामध्ये आलेलं आहे बघा. पुढे जाऊन मी तुम्हाला सांगाल. आणि मग पुंडलिक तिथं आलेले आहेत. आणि पुंडलिक जेव्हा आले, आईबापाची सेवा केली आणि हे श्रीकृष्ण भगवंत श्रीकृष्ण पुंडलिकाला भेटायला आलेत. एकमेव देवाची मूर्ती आहे, ना कुठलं शस्त्र आहे ना कुठलं अस्त्र हातामध्ये आहे. पुंडलिकाच्या पांडुरंगाच्या हातामध्ये कुठलं धनुष्यबाण सुदर्शन चक्र कुठलं आहे का शस्त्र? सगळे देव बघा तुम्ही महाराज, सगळे देव बघा, प्रत्येक देवाच्या हातात काही ना काही शस्त्र आहे. पण पांडुरंग एकमेव असेल की हातामध्ये शस्त्र नाही. का शस्त्र नाही? कारण ज्या वेळेला गोपालपूरला आले होते तेव्हा गायी राखण्याच्या गवळ्याचा वेश घेऊन आले होते आणि त्याच वेशामध्ये रुक्मिणी मातेला भेटायला गेले होते. तो शंख होता, त्याचा कमंडलू हातामध्ये केला होता आणि भेटायला गेले होते. कुठलंही शस्त्र विना, शस्त्र नाही काही नाही, आणि तसेच भेटायला आले. पुंडलिकाने सांगितलं, वीट फिकलीने सांगितलं, मी माझ्या आईवडिलाची सेवा करतोय, उभा राहा. तो किती वर्ष, किती युगे? 28 युगे. किती युगे? 28 युगे विठेवरती उभा केला. हा हे आणि मग पांडुरंग तिथं आलेले आहेत. पण ह्याचं मूळ जर बघितलं तर ह्याला कारणीभूत शिवशंकर आहेत. ह्याला कारणीभूत शिवशंकर आहे. का तिथं दक्षिण निवडलं तर सगळ्यात पवित्र दक्षिण काशी म्हणून ते क्षेत्र निवडलं. असा हा परिसर आहे. आणि मग या चरित्रामधून, या पंढरीच्या महात्म्यामधून पुढे जाऊन जर तुम्ही चरित्र बघितलं तर मामाचा आणि पांडुरंगाचा कसा संबंध आहे थोडक्यामध्ये सांगून जाईल. इकडे जगाच्या मालकानं ब्रह्मांड नायक आदमापूर निवासी श्रीमंत बाळूमामा अवताराला येण्याची तयारी आहे. ह्या कलियुगामध्ये धर्माची स्थापना करायला देव अवताराला येणार आहे. पण देवाला आट घातली, 1000 जीवांना पोटभर अन्न घालायचं तेव्हा तो अवताराला जायचं, ती देवाने मान्य केलेली आहे. अक्कोलच्या गावामध्ये मायाप्पा आणि सुंदरा मातेचा सुंदर असा परपंच चालू आहे. त्यांच्या पोटी देवानं अवतार घ्यायचं ठरवलेलं आहे. त्याला पण खूप मोठं कारण आहे सांगायला, आता माझ्यापाशी वेळ नाही कारण ते चरित्र वेगळ्या बाजूला जात आहे. परंतु ज्या वेळेला अवतार घेण्याची वेळ होती, या दोघांचं नातं पदोपदीला तुम्हाला दिसून येईल. मला सांगा बाबा, एकादश कुणाची? मेंढके बंधू सर्वांनी आचार्याच्या टायलीपाशी जायचंय. बोलवले तुम्हाला सर्वांना. मेंढके बंधू सर्वांनी आचार्याच्या टायलीपाशी जायचंय. तर आता थोडा आवाज वाढवायचा माझा, फुल आवाज करा. चला मेंढके बंधू, चला उठा.